लाडकी बहिणीचा लाडक्याचा 20वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आली. त्याचबरोबर 2 हप्ते एकत्र वाटप होणार, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार, असा सरकारचा एक मोठा निर्णय समोर आलाय. पुराव्यासहित तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. शासनाचा हा काय निर्णय असणार आहे, शासनाने काय निर्णय घेतला, ज्या लाडक्या बहिणींना हप्ते भेटले नाहीयेत त्यांना 2 हप्ते एकत्र भेटणार, अशा स्वरूपाची एक महत्वाची बातमी 3 ते 4 न्यूजपेपरला आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. या ठिकाणी लाडक्यांना बघितलं असेल 2 ते 3 दिवसापासून व्हिडिओ मी न बनवण्याचं एकमेव कारण होतं की कारण की अपडेट येत नव्हतं. अपडेट आलेली आहे आणि अपडेट आल्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ बनवत आहे. तर लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. 2 हप्ते एकत्र भेटणार का, जवळजवळ 2 ते 3 न्यूजपेपरला या ठिकाणी ही बातमी आली आहे. ती बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. बघा, आता महिना संपून पूर्ण संपलाय, फेब्रुवारी महिना, मार्च महिना पण जवळजवळ आता अर्धा संपून गेलेला आहे. आज जवळजवळ बघा 17-18 तारीख तुम्हाला दिसत आहे, तरी पण अजून पण हप्ता वाटप झालेला नाहीये. उद्या गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्यानिमित्त काही वाटप होणार आहे का, जीआर येणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप आणि खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ व्हायचा व्हिडिओला सुरुवात करतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर 20वा हप्ता म्हणजे कोणता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. 2 हप्ते एकत्र भेटणार का, सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे किंवा सरकारचा काय निर्णय ते मी तुम्हाला सांगतो. आणि लक्षात द्या लाडक्यांनो, अधिवेशन अजून पण चालू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन अजून पण चालू आहे. 26 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचे मुद्दे गाजत आहेत, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. 2 हप्ते एकत्र मिळणार का याच्याबद्दल काय बातमी आली ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर 20वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कुणाला मिळणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला दिसते आहे ती म्हणजे या ठिकाणी झी 24 तासची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. बघा, झी 24 तासनी ही काय बातमी दिली तुमच्या समोर आहे. बघा, झी 24 तास टीव्ही चॅनलची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. लाडक्यांनो, लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, लवकरच शासनातर्फे 3,000 रुपये मिळणार, पण कधी, जाणून घ्या सविस्तर माहिती. बघा, सगळ्यात पहिली बातमी आहे झी 24 तासची बातमी आहे. झी 24 तासनी ही काय बातमी दिली बघा तुमच्या समोर आहे. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, गुड न्यूज म्हणजे आनंदाची बातमी आलेली आहे. लवकरच शासनातर्फे 3,000 रुपये मिळणार, पण कधी मिळणार, जाणून घ्या सविस्तरपणे. आता ही बातमी मी सांगत नाही, झी 24 तासच्या तुम्ही टीव्ही चॅनलवर असेल, त्यांचं हे वेबसाईट आहे, या वेबसाईटवर पण तुम्ही जाऊन बघू शकता. ही बातमी त्यांनी दिलेली आहे, 3,000 रुपये तुम्हाला मिळणार, हे झी 24 तासने सांगितलं. तर तुम्ही कसं की सर एवढी एकच बातमी आली का, दुसऱ्या चॅनलवर कुठं आली आहे का, ती पण तुम्हाला लाडक्यांना दाखवतो. पुढारी न्यूजपेपर, बघा पुढारी न्यूजपेपर सगळ्याला माहिती आहे, प्रसिद्ध असा न्यूजपेपर आहे पुढारी न्यूजपेपर. या पुढारी न्यूजपेपर मध्ये काय बातमी आली तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता. काय बातमी बघा, लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचा हप्ता 15 एप्रिल पूर्वी एकत्र मिळणार आहे. तर बघा लाडक्यांनो, काय ही बातमी आहे बघा, 15 एप्रिल पूर्वी तुम्हाला 2 हप्ते भेटणार आहेत. आता ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. लाडक्यांनो, ही गोष्ट समजून घ्या. किंवा ज्या लाडक्यांना 17वा 18वा 19वा हप्ता भेटला नाहीये त्यांना ही अत्यंत आनंदाची बातमी लाडक्यांनो समोर घ्या. तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो तुम्हाला, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचे. कारण की जर तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी केली नसेल तर हप्ता भेटणार नाही. ज्या लाडक्यांना अगोदर हप्ते भेटत होते, पण ज्यांनी ई-केवायसी अपडेट केली नाही त्यांना पण हप्ते भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी, परत सांगतो, प्रत्येक लाडक्यांनी, ज्या लाडक्या बहिणीला हप्ते भेटत होते, भेटत नव्हते, सर्व लाडक्यांनी लवकरात लवकर आपलं स्टेटस चेक करायचंय, फॉर्मचं स्टेटस चेक करायचे. जर फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड नसेल, लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकांना जर समजत नसेल तर तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे आणि हा तुमचा प्रश्न सोडून घ्यायचा आहे. कारण की 31 मार्च, परत सांगतो लाडक्यांनो, वेळ वाया घालू नका. या ठिकाणी स्पष्ट शब्द सांगितलेले, 21 मार्च पर्यंत प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला हप्ते भेटणार आहे. 31 मार्च पर्यंत तुम्हाला ह्या, आता बघा शेवटचे काही 10-15 दिवस शिल्लक राहिलेत. 10-15 दिवसामध्ये जर तुम्ही 31 मार्च पर्यंत जर कंप्लीट नाही केली केवायसी, तुमचे हप्ते पण बंद होणार आहेत. आणि तुम्ही जर बघितलं असेल, बजेट पण मंजूर झालेलं आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते भेटत राहणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे.
आता बघा अजून एक महत्वाची ही बातमी तुम्हाला पुढारीची बातमी दाखवली बघा. तुम्ही म्हणत असाल की सर हे सरकारने बोलले का, ते तुम्ही म्हणता सरकारचा निर्णय झाला. तुम्ही आता वाचू शकता पुढारी न्यूजपेपरची बातमी वाचा. मुंबईवरून ही बातमी प्रसारित झालेली आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बघा या ठिकाणी मी बोलत नाहीये, या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्ही स्वतः वाचू शकतात. पुढारी न्यूजपेपरची बातमी आहे, मुंबईवरून बातमी आली. राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. काय, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा हप्ता आता एकत्र दिला जाणार असल्याचे वृत्त आलेले आहे. स्पष्ट शब्दात सांगितले लाडक्या बहिणींना. खूप आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारची ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले नाही त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार असा राज्य सरकारचा हा निर्णय झालेला आहे. हे मी बोलत नाही. तुम्ही म्हणताल की सर गुरुदादा तू बोललो होतस का, हे नाही. लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढारी न्यूजपेपरची बातमी पुढारी न्यूजपेपरमध्ये तुम्ही जाऊन वाचू शकतात. हे तुम्हाला मी दाखवत आहे. त्याच्यानंतर बघा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 15 एप्रिल पूर्वी पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत. नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव निधीचा तरतूद करण्यात आल्याने हा प्रलंबित लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारीच्या हप्त्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. काळजी करू नका लाडक्या बहिणींनो, आता निधी मंजूर झालेला आहे आणि निधी मंजूर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचं जे आर्थिक वर्ष असतं कोणतं 2026 आणि 27 एप्रिल पासून ते पुढच्या 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. त्यांना निधी मंजूर झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना हप्ते भेटत राहणार अशी पुढारी न्यूजपेपरची बातमी समोर आली. तर लाडक्या बहिणींनो सगळ्याला आनंद झालाय का? बघा बऱ्याच लाडक्या आता वाट बघत असतात की सर आम्हाला उद्या हप्ता भेटेल, गुढीपाडव्यानिमित्त हप्ता भेटेल का, GR येईल का. काळजी करू नका लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. काळजी करायची गरज नाही. आणि जर या ठिकाणी तुम्हाला हप्ता या ठिकाणी परत सांगतो रेकॉर्डिंग करायचं रेकॉर्डिंग करा. जर ह्या महिन्यामध्ये जर तुम्हाला हप्ता भेटला नाही तर 2 हप्ते एकत्र तुम्हाला 15 एप्रिलच्या अगोदर भेटणार. सरकारचा हा निर्णय पण झालेला, त्याच्यामुळे काळजी करू नका. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्र भेटतील अशा स्वरूपाची पण बातमी समोर आली. बघा कशामुळे, कारण की हे मंथ एंड आहे. मंथ एंड म्हणजे कोणता, आर्थिक वर्षाचं हे लास्टचा महिना आहे, मार्च महिना आहे. आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये जर तुम्हाला हप्ता नाही आला, हप्ता तर भेटेल, काळजी करू नका, गुड न्यूज तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. पण नाहीच आला तर तुम्हाला आत्ताच मी सांगत आहे, क्लिअर करत आहे, पुढच्या महिन्यामध्ये 15 एप्रिलच्या अगोदर तुम्हाला पैसे भेटतील. काळजी करायची बिलकुल गरज नाहीये, हे सरकारने डायरेक्ट सांगितले. आता अजून एक तिसरी बातमी तुम्हाला दाखवली, 2 बातम्या तुम्हाला दाखवल्या, एक जी24 तासची दाखवली, एक तुम्हाला पुढारीची दाखवली. सकाळ न्यूजपेपरची पण बातमी समोर आली, बातमी तुम्ही वाचू शकता. काय बातमी आहे? लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. बघा तुम्ही स्वतः वाचू शकता. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, एप्रिलमध्ये या महिलांनाच मिळणार 3,000 रुपये. KYC न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ. वाचा. बघा 3,000 रुपये तुम्हाला भेटणार अशा स्वरूपाची इथे पण बातमी आली. 3 बातम्या तुम्हाला दाखवल्यात. त्याच्यामुळे लाडक्यांना खुशखबर आलेल्या आहेत, गुड न्यूज आलेल्या आहेत. पण आता ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत बसलात, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, तो लवकरच भेटेल. काळजी करायची बिलकुल गरज नाही. हप्ता भेटायला सुरुवात झाला की तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. इथेच थांबतो. तुमचं नाव, जिल्हा पटपट कमेंटवर सांगा. तुम्हाला 18वा हप्ता भेटलाय का सांगायचा आहे, KYC झाली का सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री